श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. आता अगदी थोड्याच दिवसांमध्ये दिवाळी हा सण सुरू होणार आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये दिवाळी हा सण अत्यंत मोठा आणि देवी लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी खूपच महत्त्वाचा मानला जातो. दिवाळीच्या सणामध्ये आपण देवी लक्ष्मीचं पूजन हे करत असतो आणि यामुळे देवी लक्ष्मी मातेची आपल्या संपूर्ण घरावर कृपादृष्टी कायम राहते. दिवाळ सणातल्या प्रत्येक दिवसाला विशेष असं महत्त्व आहे. वसुबारस, धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन या प्रत्येक दिवसाचं विशेष आणि खास असं महत्त्व आहे आणि या प्रत्येक दिवसाला आपण वेगवेगळ्या वस्तूंचं पूजन हे करत असतो. दिवाळीच्या या 4 ते 5 दिवसांमध्ये ज्या वस्तू आपल्याला पूजायच्या असतात तर त्या वस्तूंना खूपच महत्त्व हे या दिवाळीच्या सणामध्ये असतं आणि म्हणूनच दिवाळीच्या या सणामध्ये आपण या वस्तूंचं पूजन हे केलंच पाहिजे. त्यासाठी या सर्व वस्तू आपल्या घरामध्ये या असल्या पाहिजे, तरच आपण या वस्तूंचं पूजन हे करू शकतो. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच संपूर्णपणे माहिती देणार आहे की दिवाळी हा सण सुरू होण्याआधीच आपल्याला काही अत्यंत महत्त्वाच्या लक्ष्मीकारक अशा वस्तू आपल्या घरामध्ये आणायच्या आहेत आणि या दिवाळीच्या दिवसांमध्ये आपल्याला त्या वस्तूंचं पूजन हे त्या दिवशी करायचं आहे. तर या वस्तू कोणत्या आहेत ज्या आपल्याला दिवाळी सुरू होण्याच्या आधी आपल्या घरामध्ये आणायच्या आहेत याबद्दलच संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हो, धनत्रयोदशी, वसुबारस, लक्ष्मीपूजन हे कसं करावं याबद्दलची संपूर्ण माहिती देणारे व्हिडिओसुद्धा यापुढे आपल्या या चॅनलवर येणार आहेत. वसुबारस, धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन करताना आपल्याला कोणत्या स्तोत्र आणि मंत्रांचे पठण हे करायचे आहे याबद्दलची संपूर्ण माहिती देणारे व्हिडिओ इथून पुढे आपल्या चॅनलवर येणार आहेत. त्यामुळे अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता जरूर सबस्क्राईब करा आणि ऑल नोटिफिकेशनच्या बटनवर सुद्धा क्लिक करायला विसरू नका. म्हणजे इथून पुढे दिवाळ सणाबद्दल जे काही माहितीपूर्ण व्हिडिओ हे आपल्या या चॅनलवर येतील तर त्याचे नोटिफिकेशन हे सर्वात प्रथम तुम्हाला मिळेल आणि त्यानुसार तुम्ही योग्य पद्धतीने लक्ष्मीपूजन, दिवाळ सण हा साजरा करू शकाल आणि त्या दिवसांनुसार योग्य पद्धतीने पूजन हे करू शकाल. आणि यामुळे तुम्हाला देवी लक्ष्मीचा अखंड कृपाशीर्वाद हा लाभेल आणि देवी लक्ष्मी माता तुमचं घर हे कधीही सोडून जाणार नाही आणि तुम्हाला वर्षभर कधीही कशाचीही कमतरता भासणार नाही. तुमच्या घरामध्ये धनधान्याची नेहमी बरकत राहील. चला तर मग आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया आणि दिवाळी हा सण सुरू होण्याआधी आपल्याला कोणत्या लक्ष्मीकारक या वस्तू आपल्या घरामध्ये आणायच्या आहेत याबद्दल संपूर्ण माहितीही जाणून घेऊया. तर यामध्ये सर्वात महत्त्वाची आणि पहिली वस्तू आहे ती म्हणजे श्रीयंत्र. श्रीयंत्र हे माता लक्ष्मीचं आसन मानलं जातं. श्रीयंत्र हे माता लक्ष्मीचं आसन आहे. त्यामुळे ज्या घरामध्ये श्रीयंत्र हे स्थापन केलं जातं तर त्या घरातून माता लक्ष्मी कधीही बाहेर निघून जात नाही. त्यांच्या घरामध्ये माता लक्ष्मी ही नेहमी सदैव अखंड वास करते. आपल्या घरात श्रीयंत्राची आपण स्थापना केली तर लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये स्थिर होण्यास मदत होते. लक्ष्मी ही अतिशय चंचल आहे हे तर आपल्याला माहीतच आहे, पण हे श्रीयंत्र जर आपण आपल्या देवघरामध्ये स्थापन केलं तर लक्ष्मी माता आपलं घर सोडून जात नाही, तर या उलट ती आपल्या घरामध्ये स्थिर होते. पैशांसंबंधित ज्या काही आर्थिक समस्या आपल्याला आहेत तर आपण जर हे श्रीयंत्र आपल्या देवघरामध्ये स्थापन केलं तर यामुळे त्या सगळ्या समस्या या आपल्या दूर होत असतात. त्यामुळे दिवाळी हा सण सुरू होण्यापूर्वी आपल्याला आपल्या घरामध्ये श्रीयंत्र हे आणायचं आहे. ज्यांच्या घरामध्ये श्रीयंत्र हे आधीच असेल तर त्यांनी या दिवाळी सणामध्ये त्या श्रीयंत्रावर कुंकुमार्चनची सेवा ही जरूर करायची आहे आणि ज्यांच्या घरामध्ये श्रीयंत्र हे नाही आहे तर त्यांनी दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये जाऊन हे श्रीयंत्र आपल्या घरी आणायचं आहे आणि ते स्थापनसुद्धा करायचं आहे आणि त्यावर कुंकुमार्चनची सेवासुद्धा करायची आहे. तुम्ही जर दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रातून हे श्रीयंत्र आणलं तर ते आधीच सिद्ध हे केलेलं असतं. त्यामुळे तुम्हाला ते सिद्ध करण्याची गरज नसते. ते श्रीयंत्र तुम्ही तुमच्या घरी आणायचं आहे आणि ते आपल्या देवघरामध्ये आपल्याला स्थापन करायचं आहे. या श्रीयंत्राची पूजा आपल्याला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी करायची असते आणि या दिवशी श्रीयंत्राचे पूजन केल्यामुळे देवी लक्ष्मीचा आपल्याला 100% आशीर्वाद हा मिळत असतो. यामुळे आपल्याला भरभरून लाभ होत असतो आणि आपण केलेल्या पूजेचे फळ हे आपल्याला 100% मिळत असते आणि म्हणूनच दिवाळी सुरू होण्याआधीच तुम्ही हे श्रीयंत्र आपल्या घरी जरूर आणा. आणि त्याचप्रमाणे पुढची महत्त्वाची वस्तू आहे ती म्हणजेच कमळगट्ट्याची माळ. देवी लक्ष्मीला कमळाचं फुले अत्यंत प्रिय आहे आणि या कमळगट्ट्याच्या माळेमध्ये जे मणी आहेत तर ते मणी कमळाच्या बियांपासून बनलेलं आहे. आता रोज तर आपल्याला कमळाचं फूल हे देवी लक्ष्मीला अर्पण करणं हे शक्य होत नाही. त्यामुळे जर आपण ही कमळगट्ट्याची माळ या श्रीयंत्राभोवती गुंडाळून ठेवली तर देवी लक्ष्मीला कमळाचं फूल अर्पण केल्याचं पुण्यफळ आपल्याला मिळत असतं. त्यामुळे या श्रीयंत्रासोबतच कमळगट्ट्याची माळसुद्धा आपल्याला जरूर आणायची आहे. मोठी आणा किंवा छोटी आणा, तुम्ही तुमच्या यथाशक्तीनुसार ही कमळगट्ट्याची माळ छोटी किंवा मोठी आणू शकतात.
त्याचप्रमाणे पुढची वस्तू आपल्याला आणायची आहे ती म्हणजेच गाय आणि वासराची मूर्ती। वसुबारस या दिवशी आपण गाय आणि वासराची पूजाही करत असतो आणि या दिवसापासूनच दिवाळी या सणाला सुरुवात होते। आपल्या हिंदू धर्मामध्ये गायीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। गायीच्या पोटामध्ये 33 कोटी देव आहेत असं आपण म्हणत असतो आणि या गायीची नित्यनियमाने पूजा केल्याने आपल्याला 33 कोटी देवांची पूजा केल्याचं पुण्यफळही मिळत असतं। त्यामुळे आपण आपल्या देवघरामध्ये गाय वासरूची ही मूर्ती आणून ती स्थापन करायची आहे आणि रोज तिचे पूजनसुद्धा करायचं आहे। यामुळे आपल्याला रोज 33 कोटी देवांचं पूजन केल्याचं पुण्यफळ हे मिळत असतं। शक्यतोवर ही गाय वासराची मूर्ती ही धातूची असली पाहिजे आणि तशीच ती आपल्याला आपल्या घरी आणायची आहे आणि आपल्या देवघरामध्ये स्थापन करायची आहे। आता मोठमोठ्या शहरांमध्ये गाय आणि वासरू हे बघायला मिळत नाही आणि त्यामुळे त्यांचं पूजन हे आपल्याकडनं होत नाही। त्यामुळे ही गाय आणि वासराची मूर्ती आपल्याला आपल्या घरी आणायची आहे आणि देवघरामध्ये ती स्थापन करायची आहे आणि वसुबारसच्या दिवशी आपल्याला या गाय वासराचं पूजन हे करायचं आहे। नुसती गायीची मूर्ती ही आपल्याला आपल्या घरी आणायची नाही आहे, तर गाय ही तिच्या वासरासह असलेलीच मूर्ती आपल्याला आपल्या घरी आणायची आहे आणि ती देवघरामध्ये स्थापन करायची आहे। त्याचप्रमाणे पुढची महत्त्वाची वस्तू आहे ती म्हणजेच कुबेर यंत्र। लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्याला लक्ष्मी मातेच्या पूजनासह कुबेर देवतेची सुद्धा पूजा ही करायची असते आणि त्यामुळे ज्याप्रमाणे आपण श्रीयंत्राचं पूजन हे लक्ष्मीपूजनामध्ये करणार आहोत, तर त्याचप्रमाणे कुबेर यंत्राचं पूजनसुद्धा आपल्याला या दिवशी करायचं आहे। त्यामुळे हे कुबेर यंत्रसुद्धा आपल्याला दिवाळी हा सण सुरू होण्याआधी आपल्या घरी आणायचं आहे। कुबेर देवता ही धनाची देवता आहे आणि त्यामुळे या कुबेर यंत्राचं सुद्धा पूजन आपल्याला या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी करायचं आहे। त्यासाठीच हे कुबेर यंत्र आपल्याला आपल्या घरी आणायचं आहे। आणि तसंच पुढची महत्त्वाची वस्तू आहे ती म्हणजेच गजलक्ष्मी म्हणजेच हत्ती। सोंडवर केलेले आणि उजवा पाय पुढे असलेले अशी हत्तींची जोडी आपल्याला या दिवाळी सण सुरू होण्याच्या आधी आपल्या घरी आणायची आहे। असे हे हत्ती आपण आपल्या देवघरासमोर जर पुढे ठेवले तर ते अत्यंत शुभकारक असं मानलं जातं। तर या अशा हत्तींची जोडी पूजनाचं कारण एकच आहे की हे हत्ती जसे बलवान असतात त्याचप्रमाणे कुठलंही संकट जर आपल्यावर आलं तर त्या संकटाचं आपण तितक्याच बलवान होऊन सामना हा करत असतो, तितकीच शक्ती आपल्यामध्ये सुद्धा येत असते। त्यामुळे हे हत्ती आपल्याला दिवाळी सण सुरू होण्याच्या आधी आपल्या घरी आणायचे आहे आणि आपल्या देवघरामध्ये स्थापन करायचे आहे। त्याचप्रमाणे पुढची वस्तू आहे ती म्हणजेच कवड्यांचं तोरण। हे तोरण आणून आपल्याला दिवाळीला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर लावायचं आहे। कवड्यांचं तोरण हे आपण आपल्या मुख्य प्रवेशद्वाराला लावल्याने देवी लक्ष्मी माता ही आपल्या घराकडे आकर्षित होत असते। लक्ष्मी देवीला कवड्या या अत्यंत प्रिय आहेत, त्यामुळे देवी लक्ष्मी या कवड्यांकडे आकर्षित होऊन आपल्या घरामध्ये येत असते आणि त्याचप्रमाणे या कवड्यांचं तोरण आपण जर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराला लावलं तर आपल्या घरामध्ये कुठलीही निगेटिव्ह ऊर्जा ही घरामध्ये येत नाही आणि तसंच कुठलीही वाईट शक्ती ही आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही आणि त्याचप्रमाणे कोणाचीही वाईट नजर आपल्या घराला लागू शकत नाही। त्यामुळे हे कवड्यांचं तोरण आपल्याला या दिवाळी सणाच्या आधी आपल्या घरी आणायचं आहे आणि दिवाळी सण सुरू होईल त्या पहिल्या दिवसापासून हे तोरण आपण आपल्या मुख्य प्रवेशद्वाराला लावायचं आहे। त्याचप्रमाणे पुढची महत्त्वाची वस्तू आहे ती म्हणजेच लक्ष्मीची पावलं। ही लक्ष्मीची पावलंसुद्धा आणून ती आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याला लावायची आहेत आणि प्लास्टिकची लक्ष्मीची पावलं आणून ती लावण्यापेक्षा तुम्ही जर धातूची आणून ती लावली तर अतिशय उत्तम। आणि ही लक्ष्मीची पावलं खरेदी करत असताना त्या पावलांवर काही शुभकारक चिन्ह हे असतात, तर अशीच पावलं आपल्याला आपल्या घरी आणायची आहे आणि ती मुख्य उंबरठ्याला लावायची आहेत। आणि त्याचप्रमाणे स्वस्तिक हे चिन्हसुद्धा आपल्याला आपल्या घरी आणायचं आहे आणि ते मुख्य प्रवेशद्वारावर आपल्याला लावायचं आहे। स्वस्तिक हे मांगल्याचे प्रतीक आहे आणि आपल्या घरामध्ये सगळं मंगलमय घडण्यासाठी, सगळ्या शुभकारक घटना या आपल्या घरामध्ये घडण्यासाठी आपल्याला दिवाळी सणाच्या शुभ मुहूर्तावर हे स्वस्तिक आपल्याला आपल्या घरी आणायचं आहे आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वाराला लावायचं आहे। हे सुद्धा आपल्याला प्लास्टिकचं न आणता धातूचंच आणायचं आहे। मग इथे छोटंसं स्वस्तिक हे चिन्ह जरी तुम्ही खरेदी केलं तरीसुद्धा चालेल, असं नाही की अगदी मोठंच हे खरेदी करायचं आहे। छोटंसं खरेदी करून ते सुद्धा तुम्ही तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराला लावलं तरीसुद्धा चालेल। तर याप्रमाणे या काही अत्यंत महत्त्वपूर्ण वस्तू आपल्याला ज्या लक्ष्मीपूजनाच्या दिवाळी सणाच्या या दिवसांमध्ये लागणार आहे आणि या वस्तूंच्या पूजनाला या दिवाळी सणाला अत्यंत महत्त्व आहे। त्यामुळे या सगळ्या वस्तू आपल्याला आपल्या घरी दिवाळी सण सुरू होण्याआधी आणायच्या आहेत आणि त्या वस्तूंचं पूजन आपल्याला या दिवाळीमध्ये करायचं आहे। त्यामुळे या अत्यंत महत्त्वपूर्ण वस्तू तुम्ही तुमच्याकडे जर नसतील तर जरूर या दिवाळी सण सुरू होण्याच्या आधी तुमच्या घरी घेऊन या। आता आपल्यापैकी बऱ्याच जणांना असं वाटेल की या वस्तू सगळ्या आपल्या घरी आणणं गरजेचंच आहे का? तर एकदा तुम्ही या वस्तू आणून जर त्यांचं पूजन केलं तर तुम्हालाच तुमच्या घरामध्ये प्रसन्न वाटेल। तुमच्या जीवनामध्ये ज्या काही आर्थिक समस्या या सुरू असतील तर त्या या अत्यंत लक्ष्मीकारक मानल्या जाणाऱ्या वस्तूंचं पूजन जर तुम्ही या दिवाळीच्या सणामध्ये केलं
तर तुमच्या सर्व आर्थिक समस्या यामुळे दूर होतील। आणि म्हणूनच या सगळ्या वस्तू तुम्ही तुमच्या घरी या दिवाळीचा सण सुरू होण्याआधी जरूर खरेदी करून आणा। तर याप्रमाणे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्णपणे माहिती दिली आहे की कोणत्या लक्ष्मीकारक आणि अत्यंत महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या दिवाळीच्या सणामध्ये पूजन केल्या जाणाऱ्या अशा महत्त्वपूर्ण आणि लक्ष्मीकारक अशा कोणत्या वस्तू या आपल्याला आपल्या घरी आणायच्या आहे याबद्दल संपूर्ण माहितीही बघितली आहे। आणि तुम्हीसुद्धा या वस्तू तुमच्या घरी या दिवाळीला जरूर खरेदी करून आणा। आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया। चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा जरूर करा। आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।